ॲटॉमिक हॅबिट्स पार्ट 8. सवय आकर्षक कशी बनवायची. डच शास्त्रज्ञ निको टिनबर्गन याने 1940 साली केलेल्या अनेक प्रयोगांमुळे माणसाची अंतर्प्रेरणा कशी जागृत होते, तो उद्युक्त कशाने होतो याविषयीची तोवर प्रचलित असलेली समज पार बदलून गेली. तो खरे तर माणसांचा अभ्यास करतच नव्हता. समुद्र किनाऱ्यावर, विशेषतः अमेरिकेच्या उत्तर किनाऱ्यावर नेहमी दिसणाऱ्या पांढऱ्या करड्या रंगाच्या ससाण्यासारख्या समुद्र पक्ष्यांविषयी संशोधन करीत होता. या शास्त्रज्ञाला त्याच्या महान कार्याबद्दल नोबेल प्राइजही मिळाले आहे. या प्रकारच्या समुद्र पक्ष्यांमधील ज्यांची शारीरिक वाढ पूर्ण झालेली असते अशांच्या चोचीवर एक लाल रंगाचा ठिपका असतो. प्रदीर्घ निरीक्षणातून टिनबर्गन यांच्या असे लक्षात आले की अंड्यातून नुकतीच बाहेर आलेली पिल्ले त्यांना भूक लागली की त्या लाल ठिपक्यावर चोच मारतात. या कल्पक शास्त्रज्ञाने कार्डबोर्ड वापरून त्या पक्ष्याची फक्त चोचीसकट डोकी तयार केली. चोचीवर अर्थात लाल ठिपकाही मारला. एक दिवस किनाऱ्यावरून मोठे पक्षी उडून गेल्यावर हा शास्त्रज्ञ त्यांच्या घरट्याजवळ गेला आणि त्यांनी तयार केलेली पक्ष्यांची कागदी डोकी घरट्यातल्या पिल्लांसमोर धरली. त्यांची खात्री होती की पिल्ले त्या नकली डोक्यांकडे, चोचीकडे, त्यावरील लाल ठिपक्यांकडे पाहणारही नाहीत. परंतु त्यांची समजूत खोटी ठरली. ते पिल्ले लाल ठिपका पाहताच त्यांच्या आईकडे जशी आकर्षित होत, अगदी तशीच त्या खोट्या कागदी चोचीवरील ठिपक्याकडेही झेपावली. त्यांनी त्या ठिपक्यावर चोचीही मारल्या. त्या चोचीवरील लाल ठिपक्याचे आकर्षण जणू त्यांच्यामध्ये जन्मतःच त्यांच्या जनुकांमधूनच आले होते. लवकरच टिनबर्गच्या हेही लक्षात आले की जितका तो लाल ठिपका आकाराने मोठा, तितक्या जास्त वेगाने अगदी उसासून पिल्ले त्यावर चोची मारतात. मग त्याने एका चोचीवर 3 मोठे लाल ठिपके काढले. ती चोच जेव्हा घरट्यासमोर नेली तेव्हा तर पिल्ले आनंदातिशयाने नाचू लागली. उत्तेजित होऊन त्यांनी त्या ठिपक्यांवर चोचींनी हल्ला चढवला. टिनबर्ग आणि त्यांचे सहकारी यांना इतर प्राणी पक्षी यांच्यामध्येही अशाच वैशिष्ट्यपूर्ण सवयी असल्याचे लक्षात आले. उदाहरणार्थ, करड्या रंगाची पिसे असलेली हंस जमिनीवर, झुडपांमध्ये घरटी बांधतात. कधीकधी हंसीनी घरट्यांमध्ये वावरत असताना त्यांच्या पायाचा धक्का लागून एखादे अंडे घरट्याच्या बाहेर येऊन जवळच्या गवतावर जाऊन पडते. तसे झाले की ती मादी लगेच डुलत डुलत बाहेर येते आणि मान खाली घालून चोचीच्या साहाय्याने ते ढकलत पुन्हा घरट्याच्या आत नेते. टिनबर्गनच्या पुढील प्रयोगातून त्यांच्या हे लक्षात आले की ती मादी केवळ अंडेच नाही तर घरट्याच्या आसपास पडलेली कोणतीही गोल आकाराची वस्तू, बिलियर्डचा चेंडू, लाईट बल्ब तशीच ढकलत घरट्याकडे नेते. वस्तू जेवढी आकाराने मोठी तेवढी प्रतिक्रिया जास्त जोराची असल्याचे त्याला दिसून आले. एका हंसीने तर मोठा व्हॉलीबॉल कसोशीने प्रयत्न करून ढकलत नेला. इतकेच काय तर ती त्यावर चढूनही बसली. जसा लाल ठिपका समुद्र पक्ष्यांच्या पिल्लांना चोच मारायला उद्युक्त करीत होता, तसेच गोल वस्तू दिसली की हंस उत्तेजित होत होते. जणू मनात म्हणत होते, घरट्याजवळ गोल वस्तू दिसली की मला ती चोचीने ढकलत घरट्यात नेलीच पाहिजे. जेवढी वस्तू आकाराने मोठी तेवढे मी जोराचे प्रयत्न केले पाहिजेत. अशा रीतीने प्रत्येक प्राण्यांचा मेंदू उपजतच विशिष्ट वर्तनाच्या नियमांनी भरलेला असतो. जेव्हा त्यातही काही अतिशयोक्ती होते तेव्हा तर मेंदू रंगीबेरंगी दिव्यांनी सजवलेल्या ख्रिसमससारखा उजळून उठतो. शास्त्रज्ञ मेंदूच्या या अतिउद्दीपित अवस्थेला सुपरनॉर्मल स्टिम्युली, असाधारण उत्तेजन असे म्हणतात. यात उत्तेजक जरा जास्त शक्तिशाली असतो. 3 लाल ठिपक्यांची चोच किंवा व्हॉलीबॉलच्या आकाराचे अंडे यांसारख्या, आणि तो मेंदूला नेहमीपेक्षा अधिक जोरदार प्रतिक्रिया द्यायला लावतो. माणूसही अवाजवी अतिरंजित वास्तवाला बळी पडतो. उदाहरणार्थ, अतिचमचमीत, मसालेदार, खमंग अन्नपदार्थ माणसाची भूक चाळवतातच. जिभेला पाणी सुटते. भूक नसली तरीही तो खाण्याची तीव्र इच्छा मनात जागृत होते. हजारो लाखो वर्षे रानाजंगलातून अन्नाचा शोध घेत त्यासाठी प्राण्याची शिकार करीत वणवण हिंडलेल्या माणसाच्या मेंदूमध्ये मीठ, साखर आणि चरबीयुक्त, खारट, गोड आणि स्निग्ध अशा पदार्थांचा विशेष स्थान प्राप्त झाले आहे. तशा अन्नाचा उष्मांक जास्त असतो. त्यातून सर्वात जास्त
शक्ती मिळते आणि नेमके तसेच अन्न त्या काळात दुर्मिळ होते. त्यांच्या शोधार्थ आपल्या पूर्वजांना अरण्यातून रात्रंदिवस पायपीट करायला लागत होती. यानंतर कधी पोटात अन्न जाईल की नाही याविषयी जेव्हा भरवसा नसतो तेव्हा जे समोर असेल ते त्याच वेळी जास्तीत जास्त खाऊन घेणे हा जिवंत राहण्याचा सर्वात उत्तम उपाय असतो. पण आज आपण ज्या जगात राहतो त्यात अन्नही भरपूर आहे आणि उष्मांक जास्त असलेल्या अन्नपदार्थांचा तुटवडा नाही, पण अजूनही मानवी मेंदूत मात्र ती दुर्मिळ असल्याची तशा चविष्ट खमंग अन्नाविषयी लालसा आहेच. मीठ, साखर, चरबीयुक्त पदार्थांचा अतिरेक प्रकृतीसाठी घातक असतो हेही आपल्याला माहीत असते, पण तरीही 50,000 वर्षापूर्वीपासून मानवी मेंदूमध्ये निर्माण झालेली तशा पदार्थांमुळे उत्तेजित होणारी केंद्रे तशीच आहेत. त्यामुळे आजचे अन्न उत्पादक अश्मयुगाच्या अतिप्राचीन काळापासून मानवी मेंदूमध्येही तशाच अपायकारक असल्याचे लक्षात आलेल्या अन्नाविषयीच्या आकर्षणाची, त्या उत्क्रांतीच्या काळात अत्यावश्यक असलेली जी सहज प्रवृत्ती रुजलेली आहे तिचा फायदा उठवीत आहेत. अन्न उत्पादन क्षेत्रात वापरल्या जाणाऱ्या विज्ञानाचे संशोधनाचे प्राथमिक उद्दिष्ट मुळी लोकांना त्यांचे सर्वात जास्त आकर्षण वाटते अशाच प्रकारचे अन्नपदार्थ निर्माण करणे हे आहे. सध्या बाजारात पिशवीत, खोक्यात किंवा बाटल्या बरण्यांमध्ये मिळणाऱ्या जवळजवळ सर्व अन्नपदार्थांची लज्जत या ना त्या कृत्रिम मार्गाने वाढवलेलीच असते. पोटॅटो चिप्स जास्तीत जास्त कुरकुरीत कसे होतील, जास्त कसा फसफसेल हे शोधण्यासाठी उत्पादक कंपन्या कोट्यावधी डॉलर्स खर्च करतात. त्यांची सर्व साधन सामग्री, त्यांचे उत्पादन माणसांच्या जिभेची लालसा कशी वाढवेल आणि मग ती पुरी कशी करेल यावरच सतत काम करते. अन्नपदार्थांच्या या गुणवत्तेला अरोसेसेशन मौखिक संवेदना असे म्हणतात. डोळ्यांना आणि जिभेला आकर्षित करते अशा अन्नपदार्थांचे उदाहरण आहे फ्रेंच फ्राईज. बाहेरून दिसायला मस्त तांबूस पिवळे कुरकुरीत आणि आतून लागायला लुसलुशीत आणि हलके फुलके. दीर्घकाळ टिकावेत म्हणून प्रक्रिया केलेल्या अन्नपदार्थांमध्ये मुद्दाम वैधर्म्य आणलेले असते. कुरकुरीतपणा आणि खुसखुशीतपणा आणि मऊपणा, लुसलुशीतपणा यांसारख्या विरुद्ध गोष्टी एकत्र आणलेल्या असतात. पिझ्झाच्या कुरकुरीत खुसखुशीत पापुंद्र्यावर वितळलेले लुसलुशीत चविष्ट चीज घातल्यावर येणारी अफलातून अशी मिश्र चव, किंवा 2 बिस्किटांच्या मध्ये व्हॅनिला अथवा चॉकलेटचा थर घातलेले ओरिओ, त्या मिश्र चवीची चटक लागली की मग आपण नैसर्गिक अन्नपदार्थांमध्येही तेच मिश्र चवीचे सुख वारंवार अनुभवायला पाहतो. परंतु केलसारख्या पालेभाजीचा घास 17व्यांदा चावताना कसा लागतो, काही मिनिटातच आपल्या मेंदूच्या त्या भाजीच्या चवीतला रस संपतो आणि आपल्याला पोट भरले असल्यासारखे वाटू लागते. वर वर्णन केलेले वैधर्म्य ज्या पदार्थात असते त्यांचा स्पर्शही जिभेला आवडतो आणि त्यांची चवही. तो अनुभव सुरेख असतो, हवाहवासा वाटणारा असतो आणि त्यामुळे आपल्याला भरपूर खाण्याला आणि खाण्याचा आनंद घेण्याला उत्साहित उद्युक्त करणारा असतो. अखेरीस अशाच प्रकारची धोरणे शास्त्रज्ञांना प्रत्येक पदार्थांमधील तो एक परमोच्च आनंदबिंदू सापडवण्यास मदत करतात. तो परमोच्च आनंदबिंदू म्हणजेच माणसाच्या मेंदूला उत्तेजित करणारे, माणसाला पुन्हा पुन्हा त्या पदार्थाचे सेवन करायला भाग पाडणारे मीठ, साखर आणि चरबी यांचे जिभेला खारट, गोड आणि स्निग्ध चव व स्पर्शाचं सुख देणारे अचूक मिश्रण. ते साधले की परिणाम अर्थातच अति खाणे हाच होतो. कारण रुचकर, स्वादिष्ट, चविष्ट, चमचमीत अन्न माणसाच्या मेंदूला आकर्षित करते, उत्तेजित करते. स्टीफन गायोनेट हा एक मज्जातंतू विशारद आहे. तो खाण्याच्या सवयी, लठ्ठपणा, मेदवृद्धी या विषयातील तज्ज्ञ आहे. त्याने म्हटले आहे, आपणच आपले कपडे घट्ट करण्यात प्रवीण असतो. आधुनिक खाद्यक्षेत्र, अन्न प्रक्रिया उद्योग आणि त्यांनी हेतुपूर्वक लोकांना लावलेली जास्त खाण्याची सवय, हे सवयीच्या वर्तनाच्या बदलाच्या सवय मनात जागी होणारी तीव्र इच्छा आकर्षक बनवा या दुसऱ्या नियमाचे एक उदाहरण आहे. संकेतांमुळे मनात जागी झालेली इच्छा लालसा किती जास्त आकर्षक, तितकी ती पक्क्या सवयींच्या बदलाची शक्यता जास्त. आजूबाजूला पहा. आपल्या पूर्वजांनी ज्या प्रकारच्या समाजात राहून त्यांचा विकास साधला त्यापेक्षा आजचा समाज वास्तवाला निराळे रूप देऊन अत्यंत योजनापूर्वक, अतिशय आकर्षक असा बनलेला आहे.
बनवलेला आहे. त्यात कितीतरी मोह पाडणाऱ्या गोष्टी समावेश करण्यात आल्या आहेत. कपड्यांची विक्री व्हावी यासाठी दुकानाच्या बाहेर रेखीव पुष्ट अवयवांच्या स्त्रियांचे पुतळे उभे करण्यात येतात. आपल्यालाच घरात किंवा ऑफिसमध्ये जितके कौतुक होत नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त लाईक सोशल मीडियावर आपल्याला काही मिनिटात मिळतात. वास्तवात केवळ अशक्यच अशा कामवासना चाळवणाऱ्या संभोगदृश्यांची वेडीवाकडी जोडणी केलेल्या दृश्य मालिका संगणकावरील संकेतस्थळांवर पाहायला मिळतात. जाहिराती देखील उत्तम प्रकाश योजना, सौंदर्य वाढवणारी चेहऱ्याची रंगरंगोटी, आजूबाजूला अपवादानेच पाहायला मिळतील अशी मॉडेल्स आणि फोटोशॉपसारखी अत्याधुनिक संगणकीय साधने वापरून चित्तवेधक केलेल्या असतात. आजच्या आपल्या भोवतालच्या आधुनिक जगात वास्तवाच्या बाहेरच्या कल्पना विश्वातल्या वाटाव्यात अशा गोष्टी आपल्याला खुणावत असतात, संकेत देत असतात, उद्दीपित करत असतात. मुळातच मनाला ज्याचे आकर्षण वाटते अशा गोष्टींचे इतके भडक प्रदर्शन केले जाते की आपल्या चित्तवृत्ती चाळवतात, बेबंद होतात आणि आपल्याला अमर्याद खरेदी करणे, चमचमीत मसालेदार अन्नपदार्थ, आरोग्याला हानिकारक असले तरी खाणे, सतत सोशल मीडियाशी जोडलेले राहणे, लैंगिक चाळे दाखवणाऱ्या संकेतस्थळांना भेटी देणे या आणि अशा अनेक घातक सवयी लागतात. इतिहास हा चांगला मार्गदर्शक असतो हे मान्य केले तर नजीकचा भूतकाळ आणि आजची परिस्थिती हेच सांगते की भविष्यकाळ निश्चितच याहूनही अधिक मोहक, मनोवेधक असणार. सवयीचे संकेत अधिकाधिक प्रलोभित करणारे होत जाणार आणि फलप्राप्ती अधिकाधिक स्वकेंद्रित होत जाणार. आज नैसर्गिक अन्नपदार्थाच्या तुलनेत जिभेचे चोचले पुरवणाऱ्या परंतु जराही पौष्टिक नसलेल्या अन्नपदार्थात कॅलरीज, उष्मांक जास्त एकत्रित केंद्रित झालेले असतात. बिअरपेक्षा आज उपलब्ध असलेल्या मद्यांचे प्रकार जास्त तीव्र, अधिक नशा आणणारे असतात. मागे पडलेल्या साध्या बोर्ड गेम्सपेक्षा व्हिडिओ गेम्समधील करमणूक, मनोरंजक अधिक उत्तेजक होत असते. या अशा सुखावणाऱ्या, तनमनाची लाड पुरवणाऱ्या गोष्टी, असे मोहणारे अनुभव माणसाला निसर्ग विसरायला लावतात. त्या मोहांना बळी न पडणे अशक्यच असते. आपले मेंदू आपल्या पूर्वजांचेच असले तरी आपल्या समोरची आकर्षणे त्यांना कधीच ज्या आकर्षणांना, मोहांना सामोरे जावे लागत नाही अशी आहेत. सवय जडायला हवी असेल तर ती आकर्षक बनवावीच लागेल. आपल्याला या दुसऱ्या नियमाबाबतच्या चर्चेत आपण या गोष्टीवर भर देत आहोत की सवय अशी पाहिजे की ती टाळणे अशक्यच झाली पाहिजे. हे मान्य आहे की प्रत्येक सवयींचे संकेत काही मनाला उत्तेजित करणारे, असामान्य, असाधारण स्वरूपाचेच बनवता येणार नाहीत, पण तरीही प्रत्येक सवय ही जास्तीत जास्त मनाला भुरळ पाडणारी बनवणे शक्य असते. त्यासाठी तीव्र इच्छा, आस म्हणजे काय आणि ती कशी काम करते हे समजून घेण्यापासून सुरुवात केली पाहिजे. सर्व सवयींचे एक समान असे जीवशास्त्रीय लक्षण असते. डोपामाइन स्पाइक. मेंदूमधील संदेश प्रक्षेपक म्हणून काम करणाऱ्या डोपामाइन या जैव रसायनाने मारलेली उसळ. डोपामाइनद्वारा मेंदूकडून जाणारा संदेश, त्याला शरीराकडून मिळालेला प्रतिसाद यांचे चक्र. माणसाच्या मनात इच्छेंना स्फुल्लिंग नेमका कधी पेटतो हे शास्त्रज्ञ डोपामाइन या मेंदूमधील जैव रसायनाच्या स्वरूपात प्रक्षेपाच्या हालचालीचे मापन करून शोधून काढू शकतात. 1954 साली जेम्स ओल्ट्स आणि पीटर मिलनर या दोन मज्जातंतू विशारद शास्त्रज्ञांनी मनात अपेक्षा अथवा तीव्र इच्छा होण्यामागील प्रक्रियांचा मज्जातंतू शास्त्राच्या दृष्टीतून अभ्यास केला. त्यांनी केलेल्या विविध प्रयोगांमधून डोपामाइनचे महत्त्व प्रथम लक्षात आले. त्यांनी उंदरांच्या मेंदूंमध्ये इलेक्ट्रोड्स बसवून डोपामाइन या रसायनाचे प्रसारण कृत्रिमरित्या थांबवले. त्या रसायनाचा प्रवाह थांबल्याबरोबर आश्चर्य घडले. उंदीर संथ पडले. त्यांची जगण्याची इच्छाच लोप पावली असल्यासारखे ते खाईनात, पियेनाच झाले. ते संभोगही करेनात. त्यांच्या सर्व इच्छाच मेल्या. एवढेच नव्हे तर काही दिवसातच त्यांनी तहानेने प्राण सोडले. या प्रयोगापाठोपाठच्या अभ्यासात शास्त्रज्ञांनी आधीच्या प्रयोगातल्यासारखेच उंदरांच्या मेंदूंमधील डोपामाइन या रसायनाचे प्रसारण थांबवले, पण त्याच वेळी त्यांच्या तोंडात साखरेच्या द्रवाचे थेंब घातले. त्या मधुर चवीने त्यांचे एवढेसे चेहरे उजळले. त्यांचा आनंद त्यांच्या दात विचकण्यापासून प्रकट झाले. डोपामाइनचे प्रसारण थांबले होते तरीही त्यांना साखरेची चव पूर्वी इतकीच आवडली, परंतु पुन्हा साखर दिली तर ती त्यांना नको होती. आनंद घेण्याची क्षमता उरली होती.
पण इच्छा मेलेली होती. इच्छाच नसल्यामुळे कृतीही थांबली होती. पुढील प्रयोगात शास्त्रज्ञांनी उलट कृती केली. डोपामाइनचे प्रसरण थांबवण्याऐवजी त्यांनी ते वाढवले. मेंदूमधील फलप्राप्तीच्या यंत्रणेत त्यांनी भरपूर डोपामाइन पुरवले जाण्याची व्यवस्था केली. उंदरांची कृतिशीलता प्रचंड वाढली. त्यांच्या सवयींच्या क्रियांमध्ये अचानक वेग आला. आणखी एका प्रयोगात शास्त्रज्ञांनी उंदरांना एका पेटीत नाक खुपसायला लावले आणि त्याचवेळी डोपामाइनचे प्रसरण वाढवले. त्याबरोबर त्या उंदरांमध्ये इतकी प्रचंड उत्तेजना आली की ते वेगाने एका तासात 800 वेळा इतक्या अविश्वसनीय अशा वेगाने त्या पेटीमध्ये नाक खुपसू लागले. माणूसही काही त्या उंदरापेक्षा कमी नाही. स्लॉट मशीनवर जुगार खेळणारे लोक त्यांचे चक्र तासाला सरासरी 600 वेळा फिरतातच. आपल्या सवयी हे याच डोपामाइनची उत्तेजना आणि तिला आपल्या शरीराकडून मिळणारा प्रतिसाद यांचे चक्र असते. मादक द्रव्यांचे सेवन, चविष्ट पण निकृष्ट अन्नाचे अतिभक्षण, व्हिडिओ गेम्स खेळण्याचे वेड, सोशल मीडियावरील सततच्या वावर यांसारख्या आपल्या ज्या कृती हमखास सवयीने बदलतात त्या जशा मेंदूमधील डोपामाइनच्या वाढत्या पातळीशी संबंधित असतात, तशाच आपल्या जेवणे, खाणे पिणे, पाणी पिणे, संभोग, लोकांशी संपर्क यांसारख्या मूलभूत सवयी डोपामाइनशीच निगडीत असतात. कित्येक वर्षापर्यंत शास्त्रज्ञ असेच धरून चालले होते की डोपामाइनचा संबंध फक्त सुख, चैन, मौजमजा यांच्याशीच असतो. परंतु आता हे सर्वश्रुत आहे आणि सर्वसामान्य आहे की अंतर्प्रेरणा, उत्तेजना, ज्ञानार्जन, स्मरणशक्ती इतकेच नव्हे तर नावड, तिटकारा, त्रास, छळ, शिक्षा यांसारख्या मेंदूंमधील परस्पर विरोधी प्रक्रिया आणि स्वेच्छेने होणाऱ्या प्रतिक्षिप्त क्रिया यांमध्ये डोपामाइन फार मोठी भूमिका बजावते. सवयीविषयी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट ही आहे की जेव्हा आपण आपल्या सवयीच्या आनंदाचा, मौजमजांना प्रत्यक्ष अनुभव घेत असतो तेव्हाच फक्त मेंदूत डोपामाइन प्रसारित होत नाही, तर त्याआधी आपल्या मनात ज्यावेळी त्या आनंदाची अपेक्षा जागृत होते त्याच वेळी ते प्रसारित होते. जुगाराचे व्यसन असणाऱ्या लोकांच्या मेंदूत ते बेट पैज वा पैसे जिंकल्यावर नाही तर पैज वा पैसे लावण्याआधीच काही क्षण जिंकण्याची तीव्र इच्छा जागृत होते. त्या क्षणी कोकेनचे व्यसन असणाऱ्यांच्या बाबतीत ते हुंगल्यावर किंवा त्यांचे इंजेक्शन टोचून घेतल्यावर नाही तर ते नशा आणणारे द्रव्य दृष्टीस पडते. त्या क्षणी नशेच्या सुखद कल्पनेने मेंदूत डोपामाइन उसळी मारते. जेव्हा मनात चांगल्या हव्या त्याच परिणामांची अनुकूल फलप्राप्तीची अपेक्षा जागी होते, कृतीच्या परिणामांमधून मिळणारा आनंद, समाधान, नशा, धुंदी याची मनाला, मेंदूला आधीच चाहूल लागते. त्याच क्षणी प्रत्यक्ष कृतीच्या आधीच मेंदूतील डोपामाइनची पातळी वाढते आणि ती वाढली की ती आनंददायक अशा व नशादायक कृती करण्याची जोरदार प्रेरणा देते, त्या कृतीसाठी उद्युक्त करते. तात्पर्य: फलप्राप्ती किंवा प्रत्यक्ष परिणाम नव्हे तर फलाची अपेक्षाच परिणामांची अशाच आपल्याला कृती करायला भाग पडते. एक विशेष लक्षवेधक गोष्ट अशी आहे की मेंदूमधील फलप्राप्तीच्या यंत्रणेला जी चालना मिळते ती इच्छेचे फळ पदरात पडते तेव्हा मिळत नाही, तर ते त्याआधीच त्या फळाची अपेक्षा ज्या क्षणी मनात, मेंदूत जागृत होते तेव्हाच मिळते. अपेक्षित परिणामांची आशा, फलप्राप्तीचे अपेक्षा, तिची तीव्र इच्छा ही परिणामांच्या प्रत्यक्ष अनुभवातून हाती पडलेल्या फळाहूनही जास्त सुखद, रोमांचक असते. याचे हेच कारण आहे. लहानपणी ख्रिसमसच्या आगमनाच्या विचाराने त्या हुरहुरीने जेवढा विलक्षण आनंद मिळायचा तेवढा ख्रिसमस ट्रीच्या भोवती ठेवलेल्या भेटवस्तू उघडतानाही मिळायचा नाही. मोठेपणी लवकरच सुरू होणाऱ्या दीर्घ रजेच्या दिवसात काय काय करायचे याची कल्पनाचित्रे रंगवण्याच्या, स्वप्नपूर्तीच्या योजना आखण्याच्या अनुभवातून जेवढा आनंद मिळतो तेवढा आनंद प्रत्यक्ष रजा सुरू झाल्यावर वाटत नाही. शास्त्रज्ञ या प्रकारच्या हवेसे वाटणे आणि हाती पडणे यातील इच्छा आणि फळ यातील किंवा या दोन स्थितीत मिळणारे सुख, आनंद याची आवड आणि अभाव, वेटिंग अँड लिंकिंग यातील फरक असे म्हणतात. इच्छापूर्तीचा आनंद, फलप्राप्तीचे समाधान यापेक्षा काहीतरी हवेसे वाटणे, मनात फलप्राप्तीचा आस, तीव्र इच्छा जागृत होणे या प्रक्रियेसाठी माणसाच्या मेंदूमध्ये अधिक मज्जातंतूचे मोठे जाळे असते. मेंदूमध्ये अशा इच्छा यासाठी पुढे दिल्याप्रमाणे भरपूर आणि आकाराने मोठी केंद्रे असतात. ब्रेनस्टॉर्म न्यूक्लियस ॲक्बिम्स, द व्हेनल टेगमेंटल एरिया,
आणि प्रिफ्रंटल कॉर्टेक्सचे काही भाग यांच्या मनाने फलप्राप्तीच्या समाधानाची केंद्रे बरीच लहान असतात. त्यांचा उल्लेख सामान्यपणे हेडॉनिक हॉटस्पॉट असा केला जातो आणि ते लहान बेटांसारखे संपूर्ण मेंदूंमध्ये विखुरलेले असतात. शास्त्रज्ञांचे संशोधन असे सांगते की मनात तीव्र इच्छा जागृत होते त्यावेळी 100% न्यूक्लियस ॲकॅबिम्स कार्यान्वित होतात आणि इच्छापूर्तीच्या समाधानाची भावना जागृत होते. त्यावेळी या रचनेतील फक्त 10% भाग कार्यान्वित होतात. मेंदू इच्छा, लालसा या भावनांवर जबाबदार असलेल्या भागांसाठी इतकी जास्त जागा ठेवतो, हा त्या भावना आपल्या आयुष्यात तितकीच जास्त महत्त्वाची भूमिका बजावतात याचा पुरावाच आहे. अशा इच्छा, अपेक्षा, लालसा याच भावना आपल्या आयुष्याची गाडी वेगाने धावण्यासाठी शक्ती, ऊर्जा पुरवित असतात. त्याच गाडीच्या इंजिनाचे काम करतात. फलप्राप्तीची आशा, इच्छा यामुळे आपल्या हातून कृती घडतात. त्याच आपल्याला परिणामांपर्यंत, फळांपर्यंत घेऊन जातात. या दृष्टिकोन सवयींमधील बदलाच्या दुसऱ्या नियमाचे महत्त्व विशद करतो. आपण आपल्या सवयी जास्तीत जास्त आकर्षक बनवल्या पाहिजेत, कारण फळाच्या मोह, इच्छापूर्तीच्या समाधानाच्या अनुभवाचे आकर्षण याच गोष्टी आपल्या कृती करण्यासाठी प्रेरित करत असतात, उद्युक्त करीत असतात. यातूनच आवश्यक सवय मोहाच्या बासनात बांधण्याचे धोरण या प्रक्रियेमध्ये समाविष्ट होते. सवय आकर्षक बनवण्यासाठी हे मोहाच्या बासनाचे धोरण कसे वापरायचे? रोनाल्ड बायरन हा आयर्लंडमधील डब्लिन येथील इलेक्ट्रिक इंजिनिअरिंगचा विद्यार्थी होता. त्याचा नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम पाहण्याचे वेड होते, पण त्याचवेळी त्याला याचीही जाणीव होती की त्याने तो करतो त्याहून कितीतरी जास्त व्यायाम करणे गरजेचे होते, त्याच्यासाठी महत्त्वाचे होते. त्याच्याकडे व्यायामासाठी एका जागेवर चालवता येणारी सायकल होती. त्याने त्याचे इलेक्ट्रिक इंजिनिअरचे ज्ञान व त्यातील कौशल्य वापरून त्या सायकलचे पॅडल, त्याचा संगणक आणि टीव्ही अशा पद्धतीने जोडला की तो सायकलचे पॅडल एका विशिष्ट वेगात मारत असतानाच फक्त टीव्ही ऑन व्हायचा आणि त्याला त्याच्या आवडत्या नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम टीव्हीवर पाहता यायचे. याने जर फार वेळा पॅडलवर मारले नाही किंवा त्याचा वेग एका विशिष्ट पातळीच्या खाली गेला की तो पाहत असलेला कार्यक्रम मध्येच थांबवायचा आणि पुन्हा पॅडल मारून वेग वाढवला तरच तो पुन्हा सुरू व्हायचा. या त्याच्या इंजिनिअरिंगच्या ज्ञानावर व कौशल्यावर आधारित अफलातून कल्पनेवर खुश असलेल्या त्याच्या एका चाहत्याने त्याच्या त्या कल्पनेचे वर्णन या शब्दात केले होते: नेटफ्लिक्सची करमणुकीची लयलूट, वजनातही भरपूर घट. रोनाल्डने त्याची व्यायामाची आवश्यक सवय नेटफ्लिक्सवरचे कार्यक्रम पाहण्याच्या मोहात बासनात बांधून आकर्षक बनवली होती. असे मोहाचे बासन बांधण्याची जी कृती तुम्हाला मनापासून करायची असते आणि जिचा तुम्हाला मोह असतो ती आणि जी कृती तुमच्या भल्यासाठी तुम्ही करणे आवश्यक असते ती, अशा दोन कृतींची छानशी जोडी जमवता येते. बायरने नेटफ्लिक्स पाहणे आणि व्यायामासाठी स्थिर सायकल चालवणे या दोन्ही कृती अशाच एका बासनात बांधल्या. अनेक व्यवसाय उद्योग हा मोहाचे बासन बांधण्याचा उद्योग फारच छान करतात. उदाहरणार्थ ABC या नावाने प्रसिद्ध असलेल्या अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीने 2014 ते 15 या वर्षासाठी दर गुरुवारी रात्री टीव्हीवरून एकाहून एक सरस अशा मालिकांच्या प्रसाराची घोषणा केली. प्रेक्षकांवर आकर्षणाचा वर्षावच केला. दर गुरुवारी रात्री कंपनी शोंडा राहिम्स या लेखकाने लिहिलेल्या ग्रेज ॲनाटॉमी, स्कॅन्डल आणि हाऊ टू गेट अवे विथ मर्डर या 3 मालिकांचे प्रसारण करू लागली. कंपनीने त्या करमणुकीच्या मेजवानीला TGIT थँक गॉड इट्स थर्सडे असे मनोवेधक पकड घेणारे छोटेसे नावही दिले. कार्यक्रमाची जाहिरात करताना कंपनीने लोकांना या मेजवानीची मज्जा पॉपकॉर्न आणि रेड वाईनने वाढवून गुरुवारची संध्याकाळ अधिकच मनोरंजक बनवण्याचाही आग्रह केला. ABCच्या कार्यक्रमाचे त्या प्रसारणाचे वेळापत्रक बनवणारा अधिकारी अँड्र्यू कुबिट्झ याने या कार्यक्रमाचे धोरण व त्याची योजना मजबूत
योजना समजावून सांगितली. आमच्या दृष्टीने दर गुरुवारी भरपूर प्रेक्षक मिळण्याची शक्यता असते. जोडीने कार्यक्रम पाहणारेही प्रेक्षक असतात आणि कामातून सुटका मिळवून मैत्रिणी एकत्र जमून पॉपकॉर्न चघळत, रेड वाईनचे घोट घेत टीव्ही समोर बसून मालिकांची मज्जा घेणाऱ्या बायकांचे गट्सही असतात. एबीसीच्या या भाग हा की त्या कंपनीला प्रेक्षकांनी जे करायला हवे होते ते आणि प्रेक्षकांना जे करायचे असते ते या दोन्हींची उत्तम सांगड कंपनीने घातलेली होती. प्रकरणाचा सारांश. आपल्या वर्तनातील बदलांचा दुसरा नियम आहे, सवय वा बदल आकर्षक बनवा. कृतीचे परिणाम. तिची अपेक्षित फळे जितकी जास्त आकर्षक तितकी ती कृती सवय बदलण्याची शक्यता जास्त. सवयी हे मेंदूतील डोपामाइनची उत्तेजना आणि तिला शरीराकडून मिळणारा प्रतिसाद यांचे चक्र असते. डोपामाइन अधिकाधिक प्रसारित होते तसतशी कृती करण्याची प्रेरणाही तीव्र होते, उत्तेजनेत बदलते. योग्य परिणामांची तीव्र आशा, फळपदरात पाडण्याची जोरदार अपेक्षा आपल्याला कृती करायला उद्युक्त करतात. त्या अपेक्षांची पूर्ती वा पूर्तीचे समाधान नाही. आवश्यक सवय आकर्षक व मोहक सवयीच्या बासनात बांधणे हा आवश्यक सवयी आकर्षक बनवण्याचा एक मार्ग आहे. त्यात आवडीची कृती आणि आवश्यक कृती यांची जोडी जुळवणे हे धोरण वापरावे लागते.